भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ होणार हे स्पष्ट झालंय। भाजपने महापौर पदाचा उमेदवार ऐनवेळी बदलला आणि त्यामुळे ट्विस्ट आलाय। भाजपने ऐनवेळी नारायण चौधरींच्या ऐवजी स्नेहा पाटील यांना संधी द्यायचा निर्णय घेतला आणि त्यामुळे भाजपमध्ये फूट पडल्याचं चित्र आहे। भाजपने महापौर पदाचा उमेदवार ऐनवेळी बदलल्याने ही परिस्थिती उद्भवलेली आहे। नाराज झालेल्या नारायण चौधरी यांच्या गटाच्या 9 नगरसेवकांनी काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या सेक्युलर फ्रंट सोबत जायचा निर्णय घेतलाय। तरी सुद्धा त्यांनी मला काही मदत केली नाही। त्यांनी कॅम्प लावायला लावलं मला आणि मी वारंवार त्यांच्या संवादात असताना सुद्धा त्यांनी मला काही त्याचा उत्तर दिलं नाही। आमचे महेशजी चौगुले साहेबांनी काही मीटिंगी घेतल्या तरी सुद्धा त्यांनी काही उत्तरं दिली नाही। आज मी ह्या परिस्थितीत आहे की गठबंधनची सरकार असताना सुद्धा आपला उमेदवार बसू शकत नाही। शर्मेची बाब आहे। भिवंडीमध्ये कपिल पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण आम्ही त्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहोत। भिवंडीमध्ये आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक इतर कुठल्याही पक्षात जाणार नाहीत आणि कुणी अशा पद्धतीनं काही करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे पक्ष पातळीवर त्यांची दखल घेईल, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। दरम्यान महापौर पदासाठी भाजपच्या नारायण चौधरींना मतदान करण्याचं काँग्रेसकडून आवाहन करण्यात आलंय। काँग्रेस प्रदेश कमिटीने पत्राद्वारे हे आदेश दिलेत। उद्या भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होते। त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नगरसेवकांना महापौर पदासाठी भाजपचे नारायण चौधरी यांना तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे तारिक मोमीन यांना मतदान करण्यासाठी पक्षादेश काढण्यात आला आणि आमची संख्या 42 झाली। 4 नगरसेवकांचा जो संख्या आहे त्या संख्येपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही। या दरम्यानच्या काळात आम्ही अनेक वेगवेगळे प्रयत्न केले। अपक्षांची मोठ बांधण्याचा प्रयत्न केला। समाजवादी जनता दलाची लोक होते त्यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कोंडी फुटत नव्हती। आणि नारायण चौधरी जे आहेत हे पहिले काँग्रेसचेच नगरसेवक होते आणि काँग्रेसचे नगरसेवक राहिले। दरम्यानच्या काळात अपक्षही नगरसेवक निवडून आले आणि या पहिल्याच निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ते उभे होते आणि त्यांनी त्यांचा स्वतंत्र एक गट त्या ठिकाणून त्यांनी वेगळा केला आहे आणि त्यांनी काल आम्ही भारतीय जनता पक्षापासून फारकत घेत आहोत असं सांगत असताना सेक्युलर फ्रंटमध्ये त्यांचा समावेश करण्याच्या अनुषंगाने त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेचा मी स्वागत करतो। भिवंडीत एक सेक्युलर फ्रंटची आम्ही स्थापना केली आणि सेक्युलर फ्रंटची स्थापना करून ज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार प्लस समाजवादी पार्टी असे प्रमुख लोकांच्या उपस्थितीत सेक्युलर फ्रंटची स्थापना केली। एक कॅम्पही लावला गेला, परंतु गेले 25 दिवसापेक्षा जास्त दिवस काँग्रेस 30 प्लस राष्ट्रवादी 12 असे 42 लोक आम्ही कॅम्पमध्ये होतो आणि म्हणून 16 तारखेला ह्या लोकांनी, जे लोक सेक्युलर फ्रंटच्या मिटिंगला होते, ह्या लोकांनी 16 तारखेला अशी भूमिका घेतल्यामुळं मग आम्ही वेगळ्या भूमिकेत गेलो आणि एक बीजेपीचा गट जो आमचा काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंट जो भिवंडीत निर्माण झालेला आहे त्या गटामध्ये सहभागी होत आहेत। इकडे भिवंडी प्रकरणावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मात्र बोलणं टाळलंय। जे काही घडेल ते उद्याच घडेल, त्यावर आत्ता बोलून काही होऊ शकत नाही असं रवींद्र चव्हाण म्हणतात। आणि आमचे प्रतिनिधी मोनिश गायकवाड आपल्या सोबत आहेत। मोनिश, भिवंडीमध्ये सगळीच उलथापालथ होताना दिसतेय। नक्कीच भिवंडीत राजकारणावर मोठं वळण आलं। या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपचे 9 नगरसेवक या ठिकाणी त्यामध्ये या ठिकाणी नारायण चौधरी यांना महापौर पदासाठी या ठिकाणी व्हीप काँग्रेसकडून काढण्यात आलं। त्याचप्रमाणे तारिक मोमीन हे उपमहापौर पदासाठी या ठिकाणी त्यांना मतदान करण्यासाठी देण्यात आलेले आहे। आणि या ठिकाणी असेही सूत्रांकडून माहिती मिळते का शिवसेनेकडून अजूनही या ठिकाणी प्रयत्न सुरू असल्याचं समजतंय। पण मोनिश, सध्याचं संख्याबळ बघितलं तर पारडं जड कुणाचं आहे? हॅलो, संख्याबळ बघितलं मोनिश तर पारडं जड कुणाचं आहे? पारडं नक्कीच या ठिकाणी काँग्रेसचं पारडं जड असलं तर आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बीजेपी
यांच्याकडून 51 जवळपास 51 या ठिकाणी होतात. परंतु शिवसेनेकडून अजूनही प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. शिवसेनेचे आणि जे नाराज गट आहेत जे भाजपचे त्यांची मिळवणूक सुद्धा या ठिकाणी आणि काँग्रेसचे काही नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी सुरू आहे. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल